Our today's topic is case studies, application of IoT, smart irrigation system. So firstly, we try to understand what is irrigation and what are the different methods of irrigation. Irrigation in agriculture field means the supply of water to the crops for हेल्दी ग्रोथ. तर इरिगेशन म्हणजेच काय, आपण आपल्या शेताला पाणी देणे. इट इज नथिंग बट इरिगेशन. द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्मार्ट इरिगेशन इज डिपेंड्स particularly on the type of irrigation, because in every irrigation system is having unique challenges. तर इरिगेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि सगळ्या मेथड्स ला आपण IoT सिस्टीम इंटरफेस करू शकतो. पण एव्हरी इरिगेशन सिस्टीम हॅज सम युनिक चॅलेंजेस. तर प्रत्येक IoT इरिगेशन सिस्टीम च्या काही युनिक चॅलेंजेस असतात. देर आर 4 कॉमन टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टीम्स: सरफेस इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रिप अँड सबसर्फेस इरिगेशन, and each of them can be connected to an IoT controller. तर बेसिकली 4 इरिगेशन सिस्टीम आपल्याला बघायला मिळतील: सरफेस, स्प्रिंकलर, ड्रिप अँड सबसर्फेस. या सगळ्या सिस्टीम ह्या IoT कंट्रोल होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सरफेस इरिगेशन. सरफेस इरिगेशन can be used for all types of crops, but the water management is very less, and in this irrigation most of the water is wasted. सरफेस इरिगेशन आपण वरनं पाणी देतो शेताला, त्याला म्हणतो आपण सरफेस इरिगेशन. तर याच्यामध्ये पाण्याचा जास्त वेस्टेज आपल्याला बघायला मिळतो. दुसरा आहे स्प्रिंकलर इरिगेशन. Sprinkler irrigation is more universal type of irrigation because it doesn't require a particular channel or direction. The sprinkler irrigation universally common दिसेल आपल्याला, आणि याच्यामध्ये जी डायरेक्शन आहे वॉटरची ती एका पर्टिक्युलर डिरेक्शनने तुम्हाला दिसणार नाही. जेवढा त्याचा एरिया असतो तेवढ्या चॅनलनी, तेवढ्या एरियाने तो वॉटर आपल्याला स्प्रेड झालेलं दिसेल. स्प्रिंकलर सिस्टीम इज मोर इफिशियंट दॅन सरफेस इरिगेशन इन लीचिंग आउट सॉल्ट. लीचिंग इज द प्रोसेस ऑफ पर्क्युलेटिंग वॉटर थ्रू द सॉइल अँड मूव सॉल्ट बिलो द रूट झोन. तर स्प्रिंकलर सिस्टीम ही वरची जी सरफेस इरिगेशन सिस्टीम आहे त्यापेक्षा ही इफिशियंट आहे, आणि याच्यामध्ये लिचिंग ऑफ सॉल्ट हे इफिशियंट आपल्याला दिसेल. लिचिंग म्हणजेच काय की वॉटरचं जे पर्क्युलेशन आहे जमिनीमध्ये ते आपल्याला चांगलं झालेलं स्प्रिंकलरमध्ये दिसेल. आणि याच्यामध्ये जे काही घटक आहे पाण्यामधले ते त्या फार्मच्या रूट झोन पर्यंत आपल्याला जाताना दिसतील, त्याला म्हणतो लिचिंग. तर स्प्रिंकलरने ही जे बेस्ट मेथड आहे सरफेस इरिगेशन पेक्षा. थर्ड आहे ड्रिप इरिगेशन. ड्रिप इरिगेशन इज वेल सुटेड दॅन सरफेस मेथड. ड्रिप इरिगेशन इज यूज इफ लेस वॉटर इज अप्लाइड टू सॉइल अँड द वॉटर कंटेंट डिझॉल्व सॉल्ट. तर ड्रिप इरिगेशन ही सुद्धा सरफेस इरिगेशन मेथडपेक्षा चांगली आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन मोस्टली यूज करतोय. तर यामध्ये सुद्धा जे काही घटक आहेत सॉल्टी, तर ते वॉटर थ्रू त्या झाडांच्या मुळापर्यंत आपल्याला जाताना दिसते. This type of irrigation is used often for small fields
such irrigation directly water to the roots of the crops, manages water expenses. तर याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन ज्या ठिकाणी कमी शेत आहे त्या ठिकाणी आपल्याला ड्रिप इरिगेशन इन्स्टॉल केलेलं दिसेल. ड्रिप इरिगेशन इज यूज इन गार्डन फार्मिंग अँड टू फार्म व्हेजिटेबल क्रॉप्स. तर ज्या ठिकाणी गार्डन आहे किंवा व्हेजिटेबल आहे, पालेभाज्या आहेत त्या पिकवायच्या असतील तर आपण ड्रिप इरिगेशन मोस्टली यूज करतो. त्याच्यामध्ये सुद्धा जे काय वॉटर आहे ते त्या रूटपर्यंत क्रॉपच्या पोहोचताना दिसेल. नेक्स्ट आहे सबसर्फेस इरिगेशन. इन दिस मेथड ऑफ इरिगेशन water is supplied below the ground surface near the root that directly discharges water into root. तर सबसर्फेस इरिगेशन मध्ये जी पाईप्स आहे ते तुम्हाला रूटच्या मुळाशी दिसतील. ठीक आहे, रूटला दिसतील, त्यामुळं डायरेक्ट रूटला पाणी मिळेल. ऑल दिस ट्रेडिशनल इरिगेशन स्ट्रॅटेजीज आर नॉट वेल if shortage of irrigation water. Hence, a smart irrigation system is implemented nowadays. तर ह्या ज्या काय इरिगेशन सिस्टीम आहेत तर जर पाणी खूपच शॉर्टेज असेल तर ह्या वेल सुटेड नाही. तर ह्या सिस्टीमला आपल्याला स्मार्ट करायचं, त्यासाठी आपण स्मार्ट इरिगेशन युजिंग IoT हा पॉइंट आज बघतो. IoT is a solution for agriculture irrigation. तर IoT ने आपण जी इरिगेशन आहे ते स्मार्टली कंट्रोल करू शकतो. तर IoT का वापरतात, तर ड्यू टू IoT there has been some advantages ते बघायचे आहेत आपल्याला. स्मार्ट ॲग्रिकल्चर इज अ सोल्युशन टू मेनी ग्लोबल ॲग्रिकल्चर इश्यूज लाईक इंक्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, monitoring the farm, communicating with other teams and subunits, as well as controlling market tendencies. All over the world, farms are rapidly looking into adopting IoT solutions in their farming. तर स्मार्ट ॲग्रिकल्चर मुळे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेला आपल्याला दिसेल, कारण आपण जेव्हा पाहिजे तेव्हा जे क्रॉप आहे त्याला पाणी देतो. त्याच्यानंतर त्या फार्मवरती आपण मॉनिटर ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या फार्मर बरोबर आपण कम्युनिकेट करू शकतो सिस्टीम बरोबर. त्याच्यामुळं मार्केटमध्ये कोणती टेंडन्सी आपण वापरायला पाहिजे हे पण आपल्याला कळू शकतं. The smart agriculture is called precision agriculture. A number of different sensors like location sensor, electrochemical sensor, mechanical sensor, soil moisture sensor, airflow sensor, pH sensor, etc. used in precision agriculture to providing data that helps farmer to monitor and manages crop in changing environmental conditions. तर IoT स्मार्ट ॲग्रिकल्चर इरिगेशन मध्ये वेगवेगळे सेन्सर्स हे आपल्या फार्ममध्ये इन्स्टॉल केलेले असतात आणि ते आपल्याला काही डेटा प्रोव्हाइड करतात फार्मर्सला. त्याच्यामुळं तो फार्मर त्याच्या फार्मवरती मॉनिटर ठेवू शकतो आणि जरी एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झाला तर त्याच्या मोबाईलवरती, स्मार्टफोनवरती तो डेटा सेन्सरचा रिसीव्ह होईल. एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे त्यावरनं तो त्यावरती काही डिसिजन घेऊ शकतो. सेन्सर टू क्रिएट डिटेल मॅप ऑफ द फार्म एरिया अँड टू अनालाइज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल. स्मार्टफोन्स आर यूज्ड टू मॉनिटर प्रोडक्टिव्हिटी, क्रॉप ग्रोथ अँड ऑब्टेन इन्फॉर्मेशन ऑन मार्केट चेंजेस. तर फार्मचं जे काय आता शेड्यूल आहे
जी काय कंडिशन आहे ती स्मार्टफोनवरती फार्मरला मिळू शकते. आणि जर त्याला मोबाईलवरती सगळं रिसीव्ह होत असेल डेटा, तर जेव्हा पाहिजे पाणी तेव्हा जर दिलं तर प्रोडक्टिव्हिटी त्याची इन्क्रीज होऊ शकते आणि क्रॉप ते हेल्दी ग्रोथ होऊ शकतं आणि त्याच्या मार्केटमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये कोणते चेंजेस आता होत आहेत ते पण त्याला कळू शकतं. रोल्स ऑफ IoT इन ॲग्रिकल्चर इरिगेशन. तर IoT मुळे आपलं जे ॲग्रिकल्चर इरिगेशन आहे त्याने काही त्याचे फायदे पण आपल्याला दिसून येतात. तर काय रोल आहे IoTचा ते आपल्याला बघायचं आहे. ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन प्रॅक्टिसेस usually depends on the type of crop and environment and require precision control. तर महत्त्वाचं आहे की कोणतं पीक आपण घेतोय आणि त्याला वातावरण कसं आहे आणि त्याला प्रिसाइजली आपण कंट्रोल करतोय का याच्यावरती त्याची प्रोडक्टिव्हिटी डिपेंड असते क्रॉपची. IoT sensors can provide real-time updates on even the smallest fluctuation of moisture and weather changes, altering the irrigation schedule. तर IoT सिस्टीम मध्ये जे सेन्सर इन्स्टॉल असतात फार्ममध्ये ते रिअल टाइम डेटा हे स्मार्टफोन वरती पाठवत असतात. त्याच्यानंतर जे सेन्सर्स आहेत ते आता वेदर कंडिशन कशी आहे याचा पण डेटा स्मार्टफोन किंवा IoT सिस्टीमला पाठवत असतात. त्याच्यामुळे पुढचं शेड्यूल हे त्याचं मॅनेज करता येतं किंवा चेंज करता येतं. There has been some advantages of IoT for agriculture irrigation. त्यातला पहिला आहे मॅनेजिंग वॉटर एक्सपेन्सेस. वॉटर इज द मोस्ट क्रुशियल फॅक्टर ऑफ द हार्वेस्ट क्वालिटी अँड हेल्थ. Irrigation management control the amount of used water and ensure that the crop receive the right doses at the specific time frame. तर वॉटर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो कधी द्यायचं वॉटर तर त्याच्यावरती त्याची हेल्थ डिपेंड असते क्रॉपची. त्याच्यामुळं किती पाणी आपण देतोय, तर जास्त पाणी दिलं तर जे खत जे आहे ते एकदम खाली तुम्हाला जाताना दिसेल, म्हणजेच जे प्लांट आहे त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं राईट पाणी देणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर टू रिसीव्ह द राईट डोसेज ॲट स्पेसिफिक टाइम फ्रेम. तर आता आपण लिक्विड खत पण देतोय. तर जर टँक असेल तर IoT सिस्टीम एका शेड्यूल जर सेट केलं असेल त्याच्यामध्ये, तर जे लिक्विड खत आहे ते पण त्या फार्मला प्रोव्हाइड करू शकतो. द IoT मेक्स मॉनिटरिंग मोर ॲक्सेसिबल बाय कनेक्टिंग सेन्सर्स अँड कलेक्टिंग ऑल डेटा ऑन दी स्मार्टफोन और लॅपटॉप. तर याच्यामुळं आपण IoTमुळं जो काही डेटा आहे तो स्मार्टफोनवरती बघू शकतो. प्रिव्हेंटिंग वॉटर वेस्ट. द लॅक ऑफ प्रॉम्प्ट मॉनिटरिंग अँड केअरफुल सुपरविजन लीड्स टू वेस्ट ऑफ इरिगेशन वॉटर. दिस हार्म्स क्रॉप हेल्थ, डॅमेजेस दी सॉइल. Smart irrigation software prevents water resources by using exactly as much as water needed by the crop. तर स्मार्ट IoT सिस्टीम ही वॉटर वेस्टला मॅनेज करते. जेवढं पाणी पाहिजे तेवढंच प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळं क्रॉपची ग्रोथ जी आहे ती हेल्दी दिसते आणि सॉइलचं डॅमेज पण होत नाही. कारण जेवढं जास्त पाणी आपण देऊ तेवढं जेवढे सॉल्ट आहे त्यामध्ये ते जमिनीमध्ये सॉइलमध्ये मुरतात. ठीक आहे, त्यामुळं पाणी जेवढं कमी आपण देऊ तेवढं चांगलं आहे. इफिशियंट क्रॉप यील्ड. ड्यू टू प्रॉपर अँड रिक्वायर्ड मॅनेजमेंट ऑफ क्रॉप देर इज इन्क्रीज इन प्रोडक्शन.
तर आपण त्याचं इरिगेशन मॅनेज प्रॉपर केलं तर आपल्याला प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज झालेला दिसेल. तर IoT बेस्ड इरिगेशन सिस्टीम कशी असते याचं एक एक्झाम्पल आपल्याला इथं बघायला मिळेल. सिस्टीम कशी असते तर बघायचं आपला IoT बेस्ड इरिगेशन सिस्टीम डायग्राम बघायला मिळेल आपल्याला. या डायग्राममध्ये मोबाईलवरती डेटा रिसीव्ह होतोय फार्मचा. मोबाईल हा इंटरनेट थ्रू क्लाउड सर्व्हरला कनेक्टेड आहे. क्लाउड सर्व्हर हा गेटवेला कनेक्टेड आहे. गेटवे हा सेन्सरचा डेटा फॉरवर्ड करतोय इंटरनेट थ्रू सर्व्हरला आणि सर्व्हरचा डेटा युजरच्या मोबाईलमध्ये दिसू शकतो. आणि काही डिसिजन्स क्लाउड सर्व्हर पण घेऊ शकतो. ते सिस्टीम पण काही डिसिजन घेते, कधी चालू करायचे पाणी कधी नाही हे सिस्टीम पण डिसिजन घेत असते, किंवा मॅन्युअली तुम्ही पण त्याला कंट्रोल करू शकता. थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला इथं बघायला मिळेल. तर आपली जी पाईप लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला काही डिस्टन्सला SN म्हणजे सेन्सर नोड सेन्सर इन्स्टॉल करावे लागतील, ह्युमिडिटी सेन्सर. त्यानंतर जे व्हॉल्व आहे पाण्याचा, ठीक आहे, कधी चालू करायचं पाणी, कोणत्या पॉईंटला चालू करायचं यासाठी व्हॉल्व लागतील आपल्याला. त्यासाठी व्हॉल्व कंट्रोलर आहे इन्स्टॉल केलेला. त्याच्यानंतर जे सेन्सर आहे सेन्सर नोड, तर त्यांना RF दाखवले म्हणजे त्यांना आपण जो पॉवर दिलाय, ठीक आहे, पॉवर दिल्यानंतर त्याचा जो डेटा आहे तो ते वायरमधून नाही तर वायरलेसली मॅनेजमेंट सेंटरला पाठवतात, ठीक आहे, थ्रू RF वेव्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी वायरलेस कम्युनिकेशन थ्रू ते मॅनेजमेंट सेंटरला हा डेटा पाठवतात. सेन्सर्स काय ह्युमिडिटी कंडिशन आहे, ठीक आहे, त्यावरून ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किती आहे त्या पाण्यात त्या मातीमध्ये सॉईलमध्ये, ठीक आहे, आणि त्याच्यानुसार मॅनेजमेंट सेंटर जो आहे तो सेन्सरकडून आलेला डेटा क्लाउड सर्व्हरवरती फॉरवर्ड करतो आणि क्लाउड सर्व्हर आता इन्स्ट्रक्शन देईल की व्हॉल्व चालू करायचं आहे नाही चालू करायचं, अशी सिस्टीम आहे. तर ह्या सिस्टीमचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. इन अबोव फिगर वी सी इज व्हॉल्व कंट्रोलर. GW इज गेटवे म्हणजे राउटर. SN इज सेन्सर नोड, वेगवेगळे सेन्सर्स तुम्हाला दिसतील. अँड RF इज द रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन ट्रान्समिशन. रेडिओ फ्रिक्वेन्सी थ्रू आपला डेटा सेन्सरचा मॅनेजमेंट सेंटरला जातोय. As shown in the figure, irrigation in agriculture field is controlled remotely through mobile app. तर मोबाईल ॲपवरनं सुद्धा आपण या सिस्टीमला कंट्रोल करू शकतो. We can build IoT system using Arduino microcontroller, humidity sensor, temperature sensor, water valve, relay switch. तर आपण ही जी सिस्टीम आहे ती Arduino मायक्रोकंट्रोलर याने पण डेव्हलप करू शकतो, किंवा त्याला सपोर्टिंग लागतील आपला ह्युमिडिटी सेन्सर, त्याच्यानंतर रिले स्विच मोटर ऑन ऑफ करण्यासाठी, टेम्परेचर सेन्सर. तर जो काही प्रोग्राम आहे तो Arduinoमध्ये असेल. Arduino इज कनेक्टेड टू सेन्सर ॲज वेल ॲज टू मोबाईल, आणि मोबाईलवरनं काही इन्स्ट्रक्शन आल्या आणि सेन्सरचा काही डेटा येतोय त्याच्यावरनं Arduino मायक्रोकंट्रोलरमध्ये जो काही प्रोग्राम आहे तो डिसिजन घेईल की वॉटर पंप कधी चालू करायचा आहे. Arduino board read inputs from sensor network as well as read message from mobile app and take further action. तर Arduino बोर्ड जो आहे तो सेन्सरकडून आलेला डेटा आणि युजरच्या मोबाईलकडून आलेला डेटा यांना ॲनालिसिस करून पंप ऑन करायचं आहे ऑफ करायचं आहे याचा डिसिजन घेईल. सेन्सर्स लाईक सॉइल मॉइश्चरिंग सेन्सर, वॉटर लेवल इंडिकेटिंग सेन्सर रिसिव्स डेटा फ्रॉम द फार्म. तर फार्ममध्ये वेगवेगळ्या डिस्टन्सला आपण जे सेन्सर इन्स्टॉल केले तर हे फार्म मधला डेटा कलेक्ट करतील
आणि तो RF थ्रू रेडिओ फ्रिक्वेन्सी थ्रू हे मॅनेजमेंट सेंटरला पाठवते अँड सेंड डेटा थ्रू RF टू मॅनेजमेंट सेंटर. मॅनेजमेंट सेंटर ट्रान्सफर द डेटा टू क्लाउड सर्व्हर फॉर प्रोसेसिंग. मॅनेजमेंट सेंटर गेटवे थ्रू तो डेटा इंटरनेट थ्रू क्लाउड सर्व्हरला सेंड करल आणि क्लाउड सेंटर हे प्रोसेसिंगचं काम करेल. द सॉफ्टवेअर डिझाईन अँड ऑपरेटेड इन क्लाउड कॉम्प्युटिंग नेटवर्क कंट्रोल इरिगेशन वॉटर व्हॉल्व बाय कन्सिडरिंग ऑल नेसेसरी पॅरामीटर्स. तर क्लाउड सर्व्हरवरती जो प्रोग्राम राईट केलेला आहे, स्टोअर केलेला आहे, तर तो कंडिशन्स बघून आता काय ह्युमिडिटीची कंडिशन आहे, वेदर कंडिशन काय आहे त्याच्यावरनं डिसिजन तो घेईल. किंवा जो फार्मर आहे तो त्याच्या मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन आहे त्यावरती तो सगळ्या सेन्सरचा स्टेटस पण बघू शकतो सिस्टीमचा आणि तो मॅन्युअली पण या सिस्टीमला कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. तर फार्मरकडे एक ॲप असेल, त्या ॲपमध्ये तो सगळा डेटा बघू शकतो किंवा त्या सिस्टीमला कंट्रोल करू शकतो. फार्मर इज गेटिंग SMS रिगार्डिंग वॉटर पंप मोटर ऑन ऑर ऑफ. तर मोटर ऑन झाली का ऑफ झाली आहे त्याचा स्टेटस स्मार्टफोनवरती ॲप्लिकेशनमध्ये फार्मरला दिसेल. IoT बेस्ड इरिगेशन सिस्टीम डिस्प्लेज द व्हॅल्यू ऑफ सेन्सर कंटिन्युअसली इन स्मार्टफोन or on mobile or on computer web pages and farmer can operate them anytime from and anywhere. तर फार्मरचे जी मोबाईल आहे त्याच्यामध्ये टेम्परेचरची काय कंडिशन आहे, वॉटर लेवल किती आहे, त्याच्यानंतर ह्युमिडिटी कशी आहे, ग्रोथ कशी आहे क्रॉपची, त्याच्यानंतर वेदर कंडिशन काय आहे, शेड्यूल किती आहे ते त्याला मोबाईलवरती दिसेल. अ फार्मर कॅन व्हिज्युअलाइज हिज ॲग्रिकल्चर लँड मॉइश्चर कंटेंट रेग्युलरली अँड वॉटर लेवल ऑफ फॉर्म ऑफ फार्म सफिशियंट ऑर नॉट. तर जो ह्युमिडिटी सेन्सर इन्स्टॉल केलेला आहे फार्ममध्ये तर त्याचा डेटा त्याला स्मार्टफोनवरती फार्मरला मिळेल. त्याच्यामुळं पाण्याची आता गरज आहे की नाही हे पण त्याला कळू शकतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ IoT बेस्ड स्मार्ट इरिगेशन सिस्टीम्स आर वॉटर इज कन्झर्वेशन, रिअल टाइम डेटा, लो ऑपरेशन कॉस्ट, सेव्ह टाइम, increases productivity, reduces soil erosion and nutrients leaching etc. तर IoT बेस्ड इरिगेशन सिस्टीमची काही ॲडव्हान्टेजेस पण आपल्याला दिसायला मिळतील. वरती पण आपण काही एक्सप्लेन केले. त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन, तर वॉटर आपल्याला वाचताना दिसेल. रिअल टाइम डेटा, तर फार्मवरती आपण कंटिन्युअस मॉनिटर ठेवू शकतो. तर याच्यामुळं आपला जो टाईम आहे तो त्यामध्ये सेव्ह झालेला आपल्याला दिसेल आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसेल. सॉईल इरोजन, जास्त पाणी दिलं नाही तर जमिनीची झीज जी आहे ती कमी तुम्हाला झालेली दिसेल. न्यूट्रिएंट लिचिंग, तर न्यूट्रिएंट जे आहे तर कमी पाणी जर दिलं आपण तर ते रूटपर्यंतच पोहोचतील, खाली खूप जाणार नाही. त्याच्यामुळं हा पण फायदा आपल्याला होताना दिसेल स्मार्ट IoT सिस्टीममध्ये. There are also challenges in installing and execution of IoT-based irrigation system. Like IoT is a diverse and complex network. There is a complexity in designing, privacy or security problems be taken into care. तर काही challenges आपल्या IoT-based irrigation system मध्ये बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल, जसं जसं खूप मोठा फार्म होत जाईल तशी कॉम्प्लेक्सिटी ऑफ नेटवर्क ही इन्क्रीज झालेली दिसेल आणि याच्यामुळं प्रायव्हसी आणि सिक्युरिटी याचं पण कन्सर्न आपल्यासमोर राहतील. तर एक एक्झाम्पल आपण इथं बघूयात. हा एक स्टुडंट प्रोजेक्ट आहे. बघा, ह्युमिडिटी सेन्सर आहे. ह्युमिडिटी सेन्सर इज कनेक्टेड टू दी सिग्नल कंडिशनिंग. जो करंट आहे त्याचं कन्व्हर्जन व्होल्टेजमध्ये आणि तो जातोय आपला अर्डिनो बोर्डला. टेम्परेचर सेन्सर आहे, स्विचेस आहेत, त्याच्यानंतर व्हॉल्व्ह आहे पाण्याचा. ठीक आहे. आणि इथं बाउल आहे.
त्या बाउलमध्ये पाणी घेतले आपण. आपली IoT सिस्टीम ही मोबाईलला कनेक्टेड आहे, तर आपल्याला ते मोबाईलवरती मेसेज पण रिसीव्ह होते, सिस्टीम कनेक्टेड आहे नाही कनेक्टेड आहे. त्यानंतर वेगवेगळे जे सेन्सर्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा जो सेन्सर आहे, ह्युमिडिटी आपल्याला इथं दिसते, त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर टेम्परेचर दिसतंय, त्याच्यानंतर सिस्टीम हेल्दी आहे नाही आहे हेल्दी याचा डिसिजन आपण घेतला. त्यानंतर पहिल्यांदा खाली होता सेन्सर बघा, आता समजा बाउलमध्ये टाकला आपण पाण्यात, ह्युमिडिटी असेल तर आपल्याला ह्युमिडिटीचं इंडिकेशन पण मोबाईलवरती दिसते, ह्युमिडिटी किती आणि आपण ऑन ऑफ करू शकतो त्याला. ठीक आहे, तर ही एक सिस्टीम आहे. थँक्यू.